नमस्कार बुलढाणेकर, आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. तुपकर वाढदिवशी करणार घराच्या अंगणातच कुटुंबासह उपोषण. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे वेधणार लक्ष. उपवास करून शहीद जवानांना वाहणार आदरांजली. शेतकरी नेते रविकांत तुपकर 13 मे रोजी आपला वाढदिवस आंदोलनात्मक पद्धतीने साजरा करणार असून ते शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घराच्या अंगणातच कुटुंबासह उपोषण करणार आहेत. तसेच युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांसह युद्धात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आदरांजली वाहण्यासाठी देखील तुपकर व त्यांचे कुटुंबीय एक दिवसीय उपवास करणार आहेत. तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी यंदाही कोणत्याही प्रकारचे पोस्टर्स, बॅनर्स न लावण्याचे आवाहन रविकांत तुपकर यांनी कार्यकर्ते व समर्थकांना केले आहे. पण आता परवा दिवशी 13 मेला जो माझा जन्मदिवस आहे, हा जन्मदिवस अजिबात साजरा करायचा नाही असं मी ठरवलेलं आहे. या जन्मदिवसाच्या निमित्तानं कुठेही चाहत्यांनी बॅनरबाजी, पोस्टरबाजी, सोहळे, कार्यक्रम करू नयेत अशी माझी तुम्हाला विनंती आहे. या जन्मदिवसाच्या दिवशी मी एक संकल्प केलेला आहे. 13 मे 2025 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत मी माझ्या घराच्या अंगणामध्ये परिवारासहित उपोषण करणार आहे. त्याचं कारण असं आहे की पहलगामला जो दहशतवादी हल्ला झाला, यामध्ये 26 पर्यटकांना निरपराध असताना सुद्धा त्यांना आपले प्राण गमवावे लागले. दुसऱ्या बाजूला दिवसाला 10 शेतकरी आत्महत्या करतायत. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली बुडालेला आहे. आत्महत्येच्या उंबरठ्यावर शेतकरी उभा आहे. पीक कर्ज द्यायला बँका तयार नाहीत. दुसऱ्या बाजूला बँका होल्ड लावतायत, वसुलीसाठी जबरदस्ती करतायत. पीक विम्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. अनेक लोकांना पीक विमा मिळालेला नाही. कर्जमुक्तीचे आश्वासन सरकार पाळायला तयार नाही. या शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन आणि शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, जे आपले लोक शहीद झाले त्यांच्याप्रती आदरांजली वाहण्यासाठी मी एक दिवसाचं परिवारासहित उपोषण करणार आहे. 13 मे 2025 ला सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत मी माझ्या घराच्या दारामध्ये उपोषणाला बसणार आहे परिवारासहित. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण दरवर्षी भेटायला येतच असता, परंतु यावेळी कुठलाही पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणू नका.